बाळांनो, आता पुढला जो प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष ठेवा. ग्राफ तयार करायचेत आपल्याला. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. पेज नंबर 27 वर दिलेले आहेत. इक्वेशन दिलं आहे, चार्ट दिले आहेत. आता या चार्ट मधल्या किमती कशा आलेल्या आहेत त्या दाखवतो. व्यवस्थित लक्ष द्या. चार्ट भरून देतो व्यवस्थित. एक नंबरला पहिल्यांदा इक्वेशन घ्या. 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. एक्स बाण y बरोबर जर पक्षांतर केलं तर छेदात आपल्याला 3 येणार आहे. 3 आणि 7 जास्तीत जास्त छेदात घ्यायचा नाही. 2 5 चांगलं. मग आता आपण काय करूया, 2 छेदात जातोय. एक्सची किंमत काढूया. 2 2x इज इक्वल टू पक्षांतर 3y प्लस 12. 2 न गुणलेला जाऊन भागलं. x इज इक्वल टू मायनस 3y प्लस 12 अपॉन 2. नंबर 1 मायनस 3 2. आता yच्या किमती भरायच्यात आपल्याला आणि xच्या किमती काढायच्या आहेत. yची किंमत किती घेतली? 1. 1 अधिक 12 बाय 2. 3 1 3. अगदी सावकाश बघा. 12तून 3 गेलं 9/2 बरोबर 4.5. एक्सची किंमत किती आली? 4.5. नंतर 0 भरायचं आहे. 2 x इज इक्वल टू मायनस 3y प्लस 12 अपॉन 2. 3 इंटू y ची किंमत किती भरायची आहे? 0 प्लस 12 बाय 2. 0 गुणिले कोणतीही संख्या नंबर असेल तर 0. 0 प्लस 12 बाय 2 बेस 12. x बरोबर 6. नंतर 3 नंबरची किंमत वाढवून बघा. y बरोबर 2. 3 इंटू y ची किंमत 2 प्लस 12 बाय 2. 3 दुनी मायनस 6 प्लस 12 बाय 2. 12 मधून 6 गेलं, 6 राहिलं बरोबर 3. एक्सची किंमत किती आली? 3. आता ह्या बाजूचा चार्ट आपला संपला. 45 1 6 0 3 2. 4.5 आहे बाळांनो. आता आपण काय करूया, पलीकडचा चार्ट बघूया. त्याचं इक्वेशन बघा. पहिल्यांदा इक्वेशन घ्या. x मायनस y इज इक्वल टू 1. मायनसचा प्लस y प्लस 1. मग x इज इक्वल टू y. y ची किंमत किती घेतलेली आहे? 1. 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू किती आलं? 2. 2 नंबरची किंमत x इज इक्वल टू y प्लस 1. y ची किंमत किती आली? आता 2 घ्या. 2 प्लस 1 इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3. आणि 3 नंबर x इज इक्वल टू y प्लस 1. y ची किंमत 3 भरायच्या बाळांनो. इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4. म्हणजे दोन्ही चार्ट व्यवस्थित आलं. आता या चार्टचा उपयोग करून काय करायचं, ग्राफ तयार करूया आपण बाळांनो.
पहिला कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिसवर 4.5 आणि वाय ॲक्सिसवर 1. 4.5 4 आणि 5च्या मध्ये आणि y इज इक्वल टू 1 हा कोऑर्डिनेट मिळाला. 6 0 6 0 तिथंच थांबायचं. 3 2 3 वरनं 2 वर जायचं बाळांनो. 3 वरून 2 म्हणजे ही लाईन मिळाली आपल्याला 2x + 3y इज इक्वल टू 12. 2 1 एक्स ॲक्सिसवर 2 वाय ॲक्सिसवर 1 दोघांचा पॉइंट हा मिळालेला आहे बघा इथं. 3 2 3 एक्स ॲक्सिस 3 वाय ॲक्सिस 2 हा पॉइंट डबल आलेला आहे बघा. आणि नंतर शेवटचा पॉइंट दिला आहे 43 म्हणजे 4 3 वाय एक्स ॲक्सिसवर 4 आणि वाय ॲक्सिसवर 3 आणि इथून हा पॉइंट आला. म्हणजे हे तिन्ही पॉइंट एका लाईनमध्ये आले. तिन्ही पॉइंटची लाईन काढली त्याच्यावर इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. मग आता हे इक्वेशन दिलं, ही लाईन काढली, दोघांचं इंटरसेक्शन कुठं झालं आहे 3 2. म्हणजे सोल्युशन काय येणार आपल्याला ॲन्सर एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू 2. हे उत्तर आलं. ग्राफ व्यवस्थित काढायला शिका. बोर्डाच्या परीक्षेला असो अगर नसो पण बोर्डाच्या परीक्षेला एक ग्राफ असतोच बाळांनो. काळजीपूर्वक लिखाण करा.